जो जिहादी आहे आतंकवादी मानसिकतेचा जिहादी आणि आतंकवादी म्हणूनचा काय संबंध नाही आलं लक्षात ना. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ताई घरातून काय म्हणून गेली? शेवटचे तुमचं बोलणं कधी काय झालं? त्यांच्या आई महिला पोरी छोट्या छोट्या पोरींचा बलात्कार होतोय आजकाल सगळ्या हे ठिकाणी. आपल्या उरणमध्ये होणार हे विश्वासच नाही. हे उरण ज्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आजूबाजूच्या परिसरातील लोकांना, त्यांना जरा 2 मिनटामध्ये आपण घटना काय घडली आणि ते जरा सांगा. तर राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण या ठिकाणी आलेलो हे उरण पनवेलचा रस्ता आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल ह्या साईडला जे लाल कलरचे पत्रे दिसत आहेत त्या पत्र्याचं म्हणजे ते शेड जे दिसतंय ते उरण रेल्वे स्टेशन आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल आपल्या इकडे राईट साईडला जर तुम्हाला बघायला दिसत असेल तर हा पेट्रोल पंप आहे. आणि पेट्रोल पंपाच्या जस्ट या साईडला एक ढिगार आहे. आम्हाला पण एक्झॅक्टली लोकेशन नाही माहिती. एक रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं की या ढिगाऱ्याच्या पलीकडच्या साईडला ते बॉडी सापडली होती. आपण ढिगाऱ्याच्या साईडला जाऊन बघायचा प्रयत्न करूयात. तर हा ढिगारा आहे. या ढिगाऱ्याच्या पाठीमागे असं मला पण माहिती समजली की या ढिगाऱ्याच्या पाठीमागे बॉडी मिळाली होती. 2-3 प्रकारच्या हात वेगळे पाय वेगळे आणि एवढ्या भयानक क्रूरतेने हे सगळं केलं होतं. इकडे एक कचरा डेपोचा बोर्ड लागलेला आहे आपल्या गव्हर्मेंटचा. आणि एवढा विचार करा फक्त, हा रात्रीच्या वेळेला किती सुमसाम एरिया असेल. इकडं आत्ता दिवसा फक्त गाड्या दिसत आहेत आपल्याला येताना जाताना, पण आत्ता संध्याकाळी जेव्हा होईल त्यावेळेला इकडं एवढ्या गाड्यांची येण्या जाण्याचे पण देखील आपल्याला कमी भेटतं. अशा सुमसाम ठिकाणी आपल्या यशस्वी शिंदेच्या इथं मर्डर झाला, खून झाला. तर इथून तुम्ही बघू शकता इथून किती अंतरावरती आपलं रेल्वे स्टेशन आहे, उरण रेल्वे स्टेशन. आणि उरण रेल्वे स्टेशनची इथं आत्ता तरी आम्हाला पोलीस बघायला भेटले, पण रात्री कुठं होते काय होते. आता इथून आपण जाणार आहे, तुम्हाला मी थोडंसं दाखवतो. ह्या पलीकडचा पण पार्ट आहे. 1 मिनटं. एवढा भयानक आहे बघा हे. मित्रांनो ह्या साईडला बघा सगळं हे ओपन जागा आहे, ओपन स्पेस आहे. आणि खरंच एवढ्या हा इकडे ओपन ग्राउंड आहे सगळं, ठीक आहे. इकडे जंगलात इथून इकडे या साईडलाच कुठेतरी हे भेटले जे गुरे राखे होते, त्यांना ते समजलं. तर मित्रांनो या ठिकाणी आता तसं काही जास्त बघण्यासारखं नाही आहे, कारण जे काय असेल ते पोलिसांनी इकडून कवर केलं असेल सगळं. आणि बॉडी पोस्टमॉर्टमला देखील जाऊन आता आज अंत्यविधी देखील झाला रात्री. तर आपण इथं दाखवण्यासारखं बघण्यासारखं काय नाही. आपण यशस्वी ताईच्या घरी जाऊयात आणि त्यांच्या आईवडिलांशी जर बोलण्याची परिस्थिती असेल तर त्यांच्या आईवडिलांशी नक्की बोलायचा प्रयत्न करूयात. तिथं जर आजूबाजूला कोण असतील तर त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात. चला या. तर मित्रांनो आपण त्या ठिकाणावरून ताईच्या घरी आलेलो आहे. आपली यशस्वी शिंदे हे काका आहेत, हे तिचे वडील आहेत, इकडे आई आहेत. वडिलांची बोलायची परिस्थिती नाही आहे सध्या. आपण काकांसोबत बोलूया त्यांच्या. ज्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आजूबाजूच्या परिसरातील लोकांना, त्यांना जरा 2 मिनटामध्ये आपण घटना काय घडली आणि ते जरा सांगा. 25 तारखेला दुपारी म्हणजे 10-11 वाजता घरातून मुलगी आमची बाहेर गेली, मैत्रिणीच्या घरी गेली, चहा वगैरे घेऊन. तिथून परत ती बाहेर आली. मैत्रीण मुलाला आणायला शाळेत काहीतरी गेली आणि तिथून मग मुलगी आमची गेल्यानंतर पुढे काही कळालंच नाही. त्याच्यानंतर यांनी काय केलं, मिसिंग केस दाखल केली उरण पोलीस स्टेशनला. मिसिंग केस दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास चालू केला असेल, पण त्याच्यानंतर काय 2 दिवस त्यांनी तपास चालूच केलाच नाही. त्याच्यानंतर मग पोलिसांनी सांगितलं का बाबा असे प्रेत तिथं पडलेलं आहे, तर तुम्ही तिथं बघा, ते तुमचीच आहे का. मग बघायला गेले
तर त्यांना काय तेवढा ह्यांना सुचलं पण नाही काय आहे ते, पण नंतर लक्षात आलं काही ती आपलीच आहे आणि अशा पद्धतीचा तो प्रेत तिथं मृत अवस्थेत पडलेला दिसला. पण ते 2019 साली पण एक गुन्हा दाखल झालेला होता, जो जिहादी आहे, आतंकवादी मानसिकतेचा. जिहादी आणि आतंकवादी म्हणूनचा काय संबंध नाही. आलं लक्षात ना. हा जो प्रश्न जो आहे तो अशा ओळखीतून निर्माण झालेला आहे. जिहाद वगैरे आतंक काही लोक जे त्याचा तर हे करतात ते चुकीचं आहे, बरोबर ना. आता हे हा समाज जो आहे हा बौद्ध समाज आहे आणि बौद्ध समाज आहे आणि त्याच्यामुळं काय कुठल्या समाजाच्या आणि कुठल्या धर्माच्या लोकांच्या विरोधात असा काय प्रश्न नाही आणि उगाच त्याचा हे नको. ही घटना जी घडलेली आहे ही वाईट आहे. मग ती कुणीही घटना करणारा जो माणूस आहे तो जो माणूस आहे तो कुठल्या जातीचा आहे ते हे नाही. घटना करणारा माणूस हा गुन्हेगारच आहे आणि ते असे गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. 2019 जी केस आपली दाखल झालेली ती काय होती केस, म्हणजे कशासाठी? त्याच्या विरोधात त्या पोस्कोचा गुन्हा दाखल केला होता त्याच्या विरोधात. म्हणजे याचा अर्थ पोस्को ते शाळेतले मुलं असतात आणि शाळेतल्या मुलांमध्ये त्यांच्या थोडासा हे झाला तर त्याच्यानंतर मग त्याच्यावरती त्या पोस्कोचा गुन्हा दाखल केला होता त्यावेळेला. तर त्याचा संदर्भ धरून त्यांनी ते केलं काय केलं बदला घेतल्यासारखं. मेन तो आता भेटलेला नाही. पहिली गोष्ट म्हणजे तो भेटल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती करता येईल काहीतरी. माध्यमांमध्ये अशी पण बातमी आहे की एक संशयित आरोपी पकडला आहे कर्नाटक बाँड्रीवरून, त्याचं काय आहे ते? नाही अजून आमच्यापर्यंत काय आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं नाही. असं काही पाहत नाही. तुम्हाला अजून काय पोलीस बोलले नाही? नाही पोलिसांतर्फे असं काही आम्हाला कळवण्यात आलं नाही. आणि मग ही आपली ताई 2019ला एक लहान मुलांचं ते होतं त्याच्यामुळं पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. 5 वर्षानंतर हा जो आरोपी आहे हा कुठे होता 5 वर्ष किंवा इकडेच होता 5 वर्ष? नाही तो कुठे होता काय होता हे आम्हाला माहिती नाही ना आपल्याला. मग तो इकडे नव्हता. मग ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ताई घरातून काय म्हणून गेली? शेवटचे तुमचं बोलणं कधी काय झालं? नाही त्यांच्या आईशी बोलणं झालेलं. काही 10 का 10:30 वाजता घरातून आपली नेहमीसारखी सकाळी 10 वाजता आपल्या गावातच गेली होती. असं काही लांब पुढे गेलीच नव्हती. मग ती कॉलेजला वगैरे जात होती? ती जॉबला जात होती. जॉबला जात होती. त्या दिवशी तिचं काहीतरी सुट्टी वगैरे होती. सुट्टी होती त्या दिवशी तिला, विकली ऑफ वगैरे काहीतरी असतं. आणि मग घरी कधीपर्यंत ती आली नाही? त्याच्यानंतर तुम्ही इकडं तिकडं ती घराच्या बाहेर जी गेली ना ते त्याच्यानंतर ती आलीच नाही ना. तुम्हाला कधी कळलं की आता ही घरी अजूनपर्यंत आली नाही? मग तुम्ही पोलिसांकडे कधी गेला? पोलिसांकडे संध्याकाळी गेले काहीतरी 7-8 वाजता काहीतरी गेले. जेव्हा त्यांना फोन आला की बाबा असंच आहे तर मग ते पोलिसांकडे गेले. मिसिंग कंप्लेंट टाकली होती? मिसिंग कंप्लेंट 25 तारखेला काय टाकली होती संध्याकाळी. 26 तारखेला ही गोष्ट समजली त्यांना. पोलिसांचं मिसिंग कंप्लेंट टाकल्यानंतर काय म्हणणं होतं? म्हणजे लगेच तपास वगैरे केला? नाही ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती जशी असते शासकीय त्याप्रमाणे त्यांनी ते चालू केलं होतं. आता आरोपी अजून पकडला गेला नाही तर अशा केसमध्ये भले कोणी आरोपी असू द्या. आत्ताच आपली एक नवीन घटना होती अक्षताताई म्हात्रेची, कल्याण शिळफाटा तिथे एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये ती घटना घडली. आम्ही असं मानतो की आरोपी कुठल्याही समाजाचा असू द्या, जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, आरोपी हा आरोपी असतो आणि आरोपीला जसं कृत्य केलं आहे त्याच्या हिशोबाने त्याला सजा मिळायला पाहिजे. तुम्ही आता पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासनं दिलेत वगैरे काय? कठोर त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करणार आणि आमच्या पद्धतीने कुठलीही गोष्ट कमी पडून देणार नाही. म्हणजे जे काही कायद्याच्या माध्यमातून जे काही करायचं असेल ते आम्ही पूर्णच्या पूर्ण सहकार्य करू. पोलिसांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे? आणि आरोपी कधीपर्यंत पकडला जाईल वगैरे काय असं काय बोलले? नाही त्यांचा तर त्यांनी पोलिसांनी आता 4 टीम्स त्यांच्या पाठवलेल्या आहेत. म्हणजे एक DCPची टीम, ACPची टीम आणि पोलीस स्टेशनच्या 2 टीम त्याकडे गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता अजून आम्हाला त्याच्यातलं काही समजलेलं नाही, काहीच नाही समजलं. आपण यशस्वीच्या पप्पांशी बोलायचा प्रयत्न करूयात. तो नाही बोलत. नाही बोलत. तसं कंटिन्यू आम्ही 3-4 दिवस तेच आहे ना. आणि आता सगळं दुःख आहे, लोक पण भेटत 25 तारखेपासून घरामध्ये कोणी झोपलंच नाही. ते आत्तापर्यंत रात्री बिद्र अजून सगळं किती चालू दिवस हे चालेल काय माहिती.
जेव्हापासून मुलगी गेली ना तेव्हापासून आमची शोध इथे जागरण बिगरण चालूच होतं. तुमची पण मागणी तीच आहे पोलिसांकडे, गव्हर्नमेंटकडे, सरकारकडून एखादा कुठला प्रतिनिधी वगैरे आपल्याकडे आला होता? हे आलेत बरेच सगळ्या उरणचे राजकीय पक्षाचे पुढारी, सामाजिक संस्थेचे पुढारी, सगळे कार्यकर्ते, सगळ्या लोकांनी याच्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ स्वतः येऊन चित्राताई वाघ ह्या स्वतः येऊन भेट देऊन गेल्या. त्यांनी पूर्ण आश्वासन दिलं आहे जे काही सरकारी नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार पण होते, सामाजिक कार्यकर्ते वगैरे सर्व लोक होते. उरणच्या प्रत्येक जाती धर्म समाजाची लोक येऊन सांत्वन करून गेले, धीर देऊन गेले. यशस्वीचे नातेवाईक म्हणून तुमची प्रशासनाकडे काही मागणी वगैरे आहे का? नाही, माझी प्रशासनाकडे आणि शासनाकडे एकच मागणी आहे की आज जी घटना घडली ती आमची मुलगी गेली ती काही मिळणार नाही, परंतु भविष्यामध्ये अशी काहीतरी ठोस उपाययोजना करा की बाबा अशा घटना घडल्याच नाही पाहिजेत. की बाबा अशा पद्धतीच्या ठोस उपाययोजना? नाही म्हणजे ठोस म्हणजे असं की बाबा आपण एखादा मिसिंग कंप्लेंट द्यायला गेला किंवा काय गेला, अशी काय तर नवीन टेक्नॉलॉजी आली ती तुम्ही वापरा, किंवा बाबा जी पेट्रोलिंग गाडी आहे, निर्भया पथक आहे किंवा काय आहे ते तुम्ही इकडं तिकडं सराउंडिंगला फिरवा, म्हणजे जेणेकरून कोण आरोपी प्रवृत्तीची लोक असतील त्यांचा माइंड डायव्हर्ट होईल किंवा ते घाबरून पळ काढतील. असं काहीतरी शासनाकडे तज्ज्ञ लोक आहेत ते काहीतरी योजना काढायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये माझ्या उरणच्या किंवा समाजातल्या किंवा भारतातल्या माता बहिणींना अशा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. जे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते पूर्ण उपभोगण्यासाठी मिळाले, कोणाच्या दबावाखाली किंवा याच्यासाठी मिळाले का? स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय होतो की आम्ही सगळे स्वातंत्र्य पाहिजे, मग महिला असो पुरुष असो. मग हे वृत्ती ठेचून काढण्यासाठी शासनाने काहीतरी टेक्निकली म्हणा किंवा प्रबोधनात म्हणा काहीतरी योजना केली पाहिजे. मी असं ऐकलं किंवा आम्हाला पण असं ऐकायला बघायला समाज माध्यमांवरून की या परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्यांचा प्रभाव जरा कमी आहे. आता ताई याल थोडं पुढे बोलाल, या कोणी पण या. CCTV कॅमेरा ज्या ठिकाणी लागलेले आहेत आणि जे नवीन रोड बनवले आहेत, रेल्वे स्टेशन बनवले आहेत, त्या इतर ठिकाणी पूर्ण जागेवरती CCTV कॅमेरा आणि लाईटची सुविधा करायला पाहिजे. कारण हे तिच्यासोबत झालं आहे. तिच्या जस्टिससाठी आज मी म्हणजे जस्टिससाठीच करतो आहे. आम्ही जे काय करतो आहे ह्यांना आम्ही फुल सपोर्ट करायला तयार आहे. तिला जेव्हापर्यंत जस्टिस भेटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही नाही उठणार. तुमचं नाव काय ताई? प्रिया. तुम्ही यांच्या नातेवाईक यशस्वी ताईसाठी आलात? तिच्यासाठी आलो आहे, तिच्यासाठी आणि आमच्यासाठी पण, आणि इतर सगळ्या महिलांसाठी. पोरी, छोटे पोरींचा बलात्कार होतो आहे आजकाल. सगळ्या हे ठिकाणी आपल्या उरणमध्ये होणार हे विश्वासच नाही. हे उरणमध्ये आपल्या जाग्यावर, आपल्या आजूबाजूच्या जाग्यावरती, हे उरणमध्ये एक छोटासाच उरण आहे, त्या ह्याच्यात थोडी सिक्युरिटी हवी आहे. आणि हे असं कधीच नाही होणार. आणि हे असा एकदम कडक कायदा कानून पाहिजे. त्यामुळे ते पोरं आणि पोरी पण घाबरतील. थोडं सिक्युरिटी असेल ना तर ठीक होणार. आता जिथं घटना घडली तो आपण जर परिसर बघितला सगळा तो एकदम आत्ता दिवसा तर ठीक आहे, गाड्यांचं वाहतूक ये जा चालू असते, पण रात्रीच्या वेळेला 9 वाजल्याच्या नंतर तो एकदम सुनसान होतो. रिक्षा नाही, एकही स्ट्रीट लाईट वगैरे स्ट्रीट लाईट आहेत पण ते अर्धे बंद आहेत, अर्धे नाही आहेत. म्हणजे काही ठिकाणी स्पेस देऊन पण काय पण होऊ शकतो. तिकडे पण लाईट नाही आहेत. तर रेल्वे स्टेशनच्या साईडला किंवा कुठल्याही साईडला लाईट्स आणि CCTV कॅमेरा हे सगळं असेल तर एक हेल्प त्यांना पण भेटेल की खोज वगैरे करायसाठी. आता आपल्या इथून पुढच्या कुठल्याही बहिणीसोबत असं कुठल्याही प्रकारचं कृत्य होऊ नये यासाठी प्रशासनाने कुठल्या कायद्यामध्ये बदल करावा, या नवीन कायदा करावा. अशा पद्धतीच्या घटना घडतात अशा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊन लवकरात लवकर त्याचा न्याय निवाडावा. बरोबर आहे. कारण जे आत्ता झालं आहे हे पुन्हा आता अक्षताताईचा पण झाला होता, 12-15 दिवस झालेत. तिला पण न्याय, ते जे पण आरोपी आहेत ते जेलमध्ये का टाकताय? डायरेक्ट फाशीची सजा द्या त्याला. डायरेक्ट फाशी. आरोपीला देखील फाशी झाली पाहिजे. हो,
त्यांना पण फाशी, तिचा पण मर्डर झालं, तिचा पण ते सेम केस आहे. आज हिच्यासोबत झालं, तिच्यासोबत पण सेम झालं, ती पण तडपूनच गेली आहे. हे माझ्यासोबत पण होऊ शकतो. तर त्यासाठी एकदम कडक कायदा कानून काढायला किती पाहिजे. आरोपी होती? एकच आरोपी की 2 आरोपी आहेत आपल्या यशस्वीताईच्या केसमध्ये? एक होता, पण त्याला सपोर्ट करणारा पण कोणतरी होता उरणमधला किंवा कुठेही. तर त्यांना पण शोध काढायला पाहिजे. कोण कुठल्या एरियामध्ये त्याला सहारा दिलाय, कुठे राहिलाय तो, तो ते मूळचा कुठला सगळं होता शोध काय काढायला पाहिजे होता. जो दाऊद शेख नावाचा आरोपी आहे, तो मूळचा कुठला आहे काय माहिती आहे? तो बाहेरचा आहे, कर्नाटकाच्या साईडला कुठला तरी आहे, कोण आहे काय माहिती नाही. पण जे काही आहे तो आधी इथेच राहायचा. तो कुठे राहायचा, भाड्याने दिलाय, ते सगळे डिटेल्स तर घेतात ना आजकाल. पेपर वर्क करतात, नोटरी करतात, काय रजिस्ट्रेशन वर्क करतात, ते सगळं करा. एक आपण पण आपले पण जिम्मेवारी आहे का हे सगळं नोटरी वगैरे, पेपर वगैरे, रजिस्ट्रेशन वगैरे करून त्यानंतरच भाड्याने द्यावा. आणि एक अजून गोष्ट, तिच्यासोबत हे झालं आहे, ते ड्रग्सच्या विरुद्धात आहे मी. ते ड्रग्स उरणमध्ये खूप चालू आहेत, छोटे छोटे पोरं करत आहेत. प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हे जे म्हणजे पूर्ण उरणमध्ये कुठेही भेटेल ते गोष्ट, तर त्याच्यासाठी ॲक्शन घ्या. कारण ते पोरं आज करणार, ते त्याच्यात शुद्धीत नसतात, ते पायींसोबत काहीही करू शकतात. शाळेमध्ये पण ही गोष्ट आहे. शाळेत आहे, छोटे छोटे पोरं 7वीचे 8वीचे पोरं करतायत. ज्यांच्या आई आहेत, बहीण आहेत, त्यांच्या घरी माझे पण बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्या पण घरी त्यांचा नवरा करतोय. हे सगळं खूप चालू आहे उरणमध्ये. तुम्ही सगळ्या महिलांनी मिळून या ग्रामस्थांनी मिळून पोलिसांकडे कधी तक्रार केली या गोष्टीची? त्याच्या आधी मी केला होता. त्यानंतर माझे फ्रेंड म्हणजे ज्यांच्यासोबत झालं आहे केला होता. जेल वगैरे झाली, बेल करून सोडतात. एक पोरगा पण आहे, त्याला पोरी आहेत, त्यासाठी मग ते सोडतात घरचेच. पण जे आहे ड्रग्स सेलर, जे ड्रग्सचा व्यापार करतायत, ते बंद व्हायला पाहिजे. जे कुठून घेतोय ड्रग्स, तो तिकडनं ते सप्लायच बंद व्हायला पाहिजे. तर इथे करणारच नाही कोण. थँक्यू. तर मित्रांनो, उरणमध्ये कशा पद्धतीचं हे सगळं रॅकेट पसरलं आहे तुम्हाला माहिती आहे. उरणच्या आजूबाजूला सगळा खाडीचा परिसर आहे, बीच आहे, इकडे मोठमोठ्या जहाजा येतात. पलीकडच्या बाजूला खूप मोठं JNPT आहे. ह्यामुळे या परिसरामध्ये ड्रग्स नावाचा प्रकार हा पूर्णपणे सर्रासपणे आपण म्हणू शकतो पसरलेला आहे. आणि हा ड्रग्सचा प्रकार, जसं आपली ताई बोलली, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये लहान लहान मुलांच्या हातामध्ये ड्रग्स पडतात आणि त्यातून अशा प्रकारचं कुठलं तरी कृत्य घडतं. खरोखर याच्यामध्ये प्रशासनाची खूप मोठी जबाबदारी आहे. हे बंद करावं. कारण एक आपली यशस्वी ताई गेले, अशा अजून कुठल्या ताईला हा सगळा दिवस बघायला मिळू नये ह्यासाठी तिला जस्टिस द्या, न्याय द्या. यशस्वी ताईला न्याय बघा, एकच सांगतो, उशिरा मिळालेला न्याय देखील न मिळालेल्या न्यायासारखा असतो. तुम्ही 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 15 वर्षांनी जर फाशी देणार असाल आरोपीला, तर त्या आरोपीला आमच्याकडे ताब्यात द्या, लोकांच्या ताब्यात द्या, पब्लिकमध्ये. आरोपीला तात्काळ जर फाशी फास्ट कोर्टामध्ये 90 दिवसाच्या आत जर हा सगळा केसचा निकाल लावून आरोपीला फाशी देणार असाल तर कायदेशीर प्रक्रिया करा. नाहीतर आरोपीला ह्या परिवाराच्या ताब्यात द्या, नाहीतर पूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांच्या ताब्यात द्या. आरोपीला जनता ऑटोमॅटिक, उरणकरांच्या जरी ताब्यात दिलं तरी जनता बरोबर न्याय मिळवून घेऊ शकते. जर कायद्याकडे ताकद असेल आणि 90 दिवसाच्या आतमध्ये जर आपल्या ताईला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस लावून जर फाशीपर्यंत जर त्या आरोपीला पोचवायची ताकद असेल तर फाशी द्या, नाहीतर उरणकराच्या ताब्यात आरोपीला द्या. आणि अजूनपर्यंत आरोपी हा सापडलेला नाही आहे. पोलीस प्रशासनालाही विनंती आहे, गृहमंत्री असतील आपल्या फडणवीस साहेबांनाही विनंती आहे की या केसमध्ये लक्ष घाला. अशीच केस आपल्या शिळफाटा परिसरामध्ये अक्षताताईची देखील घडली. आपल्या तरुण मुली अशा आरोपींना ह्या अशा केसेसमध्ये बर्बाद नको व्हायला. अजून कुठल्या मुलींना ह्या सगळ्या दिवसाची वाट नको बघायला लावू. आणि जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर ह्या यशस्वी ताईला न्याय द्यावा.
अक्षताताईचं तर केस ऑलरेडी चालूच आहे. दोन्ही कुठल्याही राज्यामध्ये आपली बहीण असेल, लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, परंतु लाडक्या बहिणीला न्याय नक्की द्या, नंतर लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे द्या.